एक मिस इंडिया म्हणून आपण परभणीची कन्या म्हणून आपण या ठिकाणी काय सांगाल? मी फक्त हेच सांगेन की मला खूप चांगलं वाटतंय की आपण आपल्या परभणीचं नाव रोशन केलेलं आहे. अशा फील्डमध्ये जिथे आपल्या परभणीकडनं कोणीच नव्हतं, तर मला खूप प्राऊड फील होतंय की मी परभणीला तिथे रिप्रेझेंट केलं आणि जितवलंही. चॅनलच्या माध्यमातून आपण परभणी म्हणून परभणीच्या लोकांना काय आवाहन करणार, मुलींना? मी हेच आव्हान देईल की तुम्ही स्वतःला कमी नका समजू. जग खूप मोठं आहे आणि जर तुम्ही स्वतःला कमी समजतील तर तुम्ही तिथेच हारताय. म्हणून तुम्हाला स्वतःशी लढावं लागणार आहे आणि पुढे जावं. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही चांगलंच करू शकते जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल तर. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्षांना कसा सामना करावा लागला? संघर्ष होता, कारण एका छोट्या गावातनं समोर येऊन आपण जेव्हा एका आंतरराष्ट्रीय पातळीवरती दुसऱ्या लोकांना जेव्हा आपण फेस करतो, जे की पहिल्यापासून चांगल्या ठिकाणी वागलेले आहेत, वाढलेले आहेत, आणि आपण एका छोट्या गावातनं जाऊन त्यांना कॉम्पिटिशन देतो, तर ऑफकोर्स ते एक स्वतःचं पण असतं की मी कुठे कमी पडतीये का. पण मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही स्वतःच्या मनाशी जिंकलात ना की तुम्ही मग जगाला हरवू शकता. तर संघर्ष हाच आहे की तुम्ही स्वतःला कमी नका समजू. सुरुवातीला तुम्ही स्वतःला ग्रेट समजा. आय थिंक तिथनंच तुमची जी सक्सेस स्टोरी आहे ती स्टार्ट होईल. हे श्रेय कुणाला असेल? हे श्रेय मी माझ्या मम्मी पप्पांना देईल, कारण जेव्हा मी कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी मी त्यांना विचारते आणि त्यांनी कधीच मला असं नाही बोलले की नको करू, चांगलं नाही वगैरे. ते हमेशा मला एकच गोष्ट बोललेले आहेत की तुला जर करायचं तर आमचा तुझ्यावर विश्वास आहे की तू जिकडे पण जाशील, जे पण करशील तू चांगलंच करशील. आणि त्या विश्वासानेच मी आज इथे काहीतरी करून दाखवलं. एक परभणीची कन्या म्हणून कसं वाटते आपल्याला? मला खूप प्राऊड फील होत आहे की मी परभणीची आहे आणि मी परभणीला कुठेतरी जितवून दिलं आहे. आणि मला खूप छान वाटतं की आता सगळेजण बोलतात की परभणीची कन्या, परभणीची कन्या. तर हे खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी. जगात, जर्मनी, भारतात परभणी हा शब्द वापरला जातो, तर तुम्ही सक्सेस करून दाखवला. काय सांगाल परभणीविषयी? मी फक्त हे सांगू इच्छिते की आपण आपली जी म्हणजे जे पण टॅलेंट आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकांपर्यंतच नाही ठेवायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते ॲक्टिंग असो, मॉडेलिंग असो, एव्हिएशन असो, कुठलंही क्षेत्र असो, मला असं वाटतं की परभणीकर कुठेच मागे नाही आहेत आणि अजून बऱ्या अशा खूप फील्ड आहे जिथे आपण अजून पण एक्सप्लोर नाही केल्यात. पण मला असं नक्कीच वाटतं की आपण पुढच्या काही वर्षांमध्ये तेही